असं आहे की मराठवाड्यात पाऊस अवकाळी पाऊस झालेला आहे, सर्वत्रच विषय आहेत आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करावे लागतीलच. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलेन आणि ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्याचा रितसर पंचनामा करावा लागेल. मागच्या वेळेला जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जे अर्धापूर शहरातले जे 102 शेतकरी होते बाधित, विहिरीचे बाधित, त्यांनी अर्ज करून त्यांना निधी मिळाला नव्हता. असं आहे, अर्धापूर शहरातले जे काही शेतकरी आहेत ते नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असल्यामुळे त्यांच्या विहिरीचा जो काही मावेजा रोजगार हमी योजनेमध्ये द्यावा लागतो, रोजगार हमीच्या माध्यमातून काम करून घ्यावं लागतं. ते असल्यामुळे ती एक अडचण तांत्रिकदृष्ट्या निर्माण झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं, म्हटलं नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये शहरामध्ये आपण देता येत नाही, ही गोष्ट बरोबर आहे, परंतु नगरपंचायत ही जी आहे ती अतिशय खालच्या म्हणजे दर्जाचा हा विषय आहे आणि त्यामुळे त्याला तांत्रिकदृष्ट्या ज्या विहिरी बुजलेल्या आहेत किंवा ज्या रोजगार हमीमध्ये ज्या कवर होत नाही त्याला विशेष बाब म्हणून त्याला आपण त्या लोकांना ती रोजगार हमीमध्ये मदत केली पाहिजे असं मी सुचवलेलं आहे आणि त्यात मार्ग निघू शकतो असं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांनी तसं सूचित केलेलं आहे. मित्रपक्षातले सात जो पाण्याचा शुभारंभ झाला त्या शुभारंभामध्ये आनंदराव बोंढारकरांना डावललं गेलं असा आरोप जो आहे. नाही, कोणी डावलण्याचं असं कोणी डावललं नाही. आरोप करणारे जे स्वतः करतात का दुसरे कोणी करतात? जे आमचे मित्रपक्ष आहेत महापालिकेमध्ये ते सर्वांना घेऊनच आमचा कार्यक्रम, कधी कधी लोक असतात कधी नसतात, अधिवेशन चालू होतं मधल्या काळामध्ये, बोलून नाही असं त्यांना बोलू ना, तसं काय विषय नाही. मित्रपक्षातले जे तुमचे नेते आहेत हेमंत पाटील चिखलीकर यांनी टीका टिप्पणी सुरू केली, म्हणजे जिल्हा परिषद लागणार आहे का, काय संकेत आहेत का तसे? त्यांची सवय ते महापालिकेतसुद्धा पाहिलं, पण लोकांनी त्यांना किती त्याच्या टीका टिप्पणीवर किती प्रतिसाद दिला पण पाहिलेलंच आहे. तर मला त्याला अधिक काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्या जिल्हा केव्हाही लागो जिल्हा परिषद निश्चित विजय आमचा होणार आहे.